नमस्कार भक्तांनो, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. चित्रा नक्षत्र जे 17 नोव्हेंबर पहाटे 2:11 पासून 18 नोव्हेंबर सकाळी 5:01 पर्यंत होते, या काळात अध्याय 1 आणि 2 याचे पठण श्रवण करण्यास अपेक्षित आहे. 27 दिवसाच्या मंडळ उपासनेप्रमाणे. पण माफी मागते, मला काल दुसरा अध्याय अपलोड करता आला नाही, तरी आपण प्रवास सुरू ठेवावा, कारण प्रत्येक अध्याय ही एक पायरी आहे श्रीपाद प्रभूंची कृपा गाठण्यासाठी. आज स्वाती नक्षत्र पहाटे 5:11 पासून उद्या सकाळी 19 नोव्हेंबर 7:59 पर्यंत. या काळामध्ये अध्याय 3 याची उपासना करणे अपेक्षित आहे. दोन्ही अध्याय आम्ही आज अपलोड करणार आहोत. पहिला अध्यायाच्या प्रस्तावनेप्रमाणे प्रवास हा शब्द आपण वापरला. खरं तर प्रवास आहे तुमच्या शुद्धीचा, कृपेचा आणि आत्मचिंतनाचा. दुसऱ्या अर्थाने प्रवास ग्रंथाच्या अंतर्गत माहितीप्रमाणे हा प्रवास आहे ग्रंथाचे मूळ लेखक शंकर भट यांचा. पहिल्या अध्यायाप्रमाणे उडुपी ते कन्याकुमारी, मरुतोमल्लई, विचित्रपूर, अग्रहापूर, तिरुपती, तांटकपूर आणि नंतर कुरवपूर. कुरवपूरून ते गेले राजमहेंद्री आणि पिठापूर. पिठापूरून ते परत आले कुरवपूरला आणि तिथे शेवटी त्यांचं बस्तान झालं. अध्याय 2 च्या श्रवणाने मनामधली भीती, स्ट्रेस, क्लेश, गोंधळ ह्याचे सोप्या पद्धतीने निवारण होते श्रीपाद प्रभूंच्या कृपेने. हा आपला प्रवास जो आपण काल सुरू केला 17 नोव्हेंबर तो पूर्णत्वाला येईल 13 डिसेंबरला, ज्या दिवशी हस्त नक्षत्र आहे आणि श्रीपाद प्रभूंचे कुरवपुरात अदृश्य होण्याचे नक्षत्र आहे. आपण आधीच बघितलं की चित्रा नक्षत्र श्रीपाद प्रभूंचे जन्म नक्षत्र आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण या प्रवासात जो शंकर भट यांचा आहे भारतातला आणि आपला आहे मनशुद्धी आणि मनोवाक काय कर्मणाने श्रीपाद श्री वल्लभांच्या शरण जाण्याचा, आमच्या बरोबर जरूर राहा आणि ह्याचा उपयोग घ्या. आणि आपल्या प्रियजनांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ही विनंती. कमेंट मध्ये लिहा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्री वल्लभ संक्षिप्त चरित्र अमृत. अध्याय 2 सिद्ध योग्याचे दर्शन, विचित्रपुरीचा वृत्तांत. ह्या अध्यायाच्या पठनाने मनक्लेश निवारण होते. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे स्मरण करीत मी पुढील प्रवासास प्रारंभ केला असता पांड्या देशातील कदंब वनात पोहोचलो. तेथे जागृत शिवलिंग होते. त्याचे दर्शन घेऊन पुढे सिद्ध योगींद्र नावाच्या एका महान तपस्व्याचा आश्रम लागला. ते महायोगी म्हणाले, तू दर्शन घेतलेले शिवलिंग अत्यंत जागृत असून त्याबद्दलची कथा त्यांनी कथन केली. ती अशी: देवेंद्राने युद्धात सर्व राक्षसांना मारले, परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या सुरू केली. तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्याला मारले. त्याच्या हत्येमुळे इंद्राचे तेज लोप पावून तो निस्तेज दिसू लागला. पाप शालार्थ नर्थ इंद्र सर्व तीर्थ फिरले. शेवटी ते कदंब वनात आले. शिवलिंगाचे दर्शन घेतले असता त्यांना त्याचे तेज प्राप्त झाले. त्या सिद्धांनी मला पुन्हा शिवलिंगाचे दर्शन घेण्यास सांगितले. दर्शन घेऊन परतण्यास रात्र झाली. रस्ता सापडेना. तितक्यात मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटले. माझ्या मागे 3 शिरे व त्यावर दिव्य मणी असलेला सर्प दिसला. याचाच प्रकाश मला मार्ग दाखवित होता. त्या प्रकाशात मी आश्रमात आलो. यावेळी सिद्धयोगी म्हणाले, तू आधी दर्शन घेतलेले मंदिर आणि नंतर घेतलेले देवालय वेगळे नाही. दत्त प्रभूंच्या आज्ञेने तुला वेगवेगळी देवालय दाखवली. श्री दत्त प्रभूंच्या केवळ संकल्पने भविष्य वर्तमान मध्ये बदलू शकते. वर्तमान काळ भूतकाळात व भूतकाळ वर्तमानात
परिवर्तित होऊ शकतो. एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्त प्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो. भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्तीमध्ये आकर्षण तर काही मध्ये विकर्षण होते. पुण्य कर्म, उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते. पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते. मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तींचा संग व पुण्यस्थलांचे दर्शन घडते. पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होऊन पापांचा नाश होतो. या सर्वांचे फलस्वरूप म्हणून दत्त प्रभूवर भक्ती जडते. श्रीपाद श्री वल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार नाहीसा झाला पाहिजे. ज्या वेळेस आपले हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल, त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. तू श्रीपादांच्या अपार कृपेमुळे येथे येऊ शकलास. श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाची तळमळ दरक्षणी वाढत होती. मार्गात एक गिरिजन लोकांचे गाव लागले. एका वृद्ध गृहस्थाने मला मध व फळे आणून दिलीत. ते खाणार एवढ्यात 4-5 कावळे आले व चोचींनी माझ्या हातापायावर जखमा करू लागले. मी तेथून फळे मध टाकून पळालो. श्रीपाद प्रभूंची प्रार्थना केली. या संकटातून सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा समोर असलेल्या औदुंबर वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसलो असता माझ्या शरीरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे वारुळातून साप बाहेर येऊन मला दंश करण्यास सुरुवात केली. मी मृतप्राय अवस्थेत पडलो होतो. तेव्हा एका धोब्याला दया येऊन त्याने गाढवावर बसून मला वैद्याकडे नेले व बरे केले. त्या वैद्याचे नाव वल्लभदास असून तो कहाणी सांगत होता. शंकर भटांना टोचून जखमा करणारे कावळे पिठकापुरम येथील अहंकारी ब्राह्मण होते. त्यांनी श्रीपाद श्री वल्लभांचे महात्म्य न जाणता अहंकारातच आपले आयुष्य घालवून नंतर ते स्वर्गलोकास गेले. इंद्राने त्यांचा सत्कार केला, परंतु ते भुकेने व्याकुळ झाले असता त्यांना खाण्यास काहीच दिले नाही. इंद्र म्हणाले, हे पंडितांनो, तुम्ही पृथ्वीवर असताना दान धर्म केला नाही, आपल्या पितरांचे पिंडदान केले नाही, आई वडिलांची सेवा न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला केला असे उद्गार वारंवार काढले, तेव्हा आम्ही तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. श्रीपाद श्री वल्लभांना श्री दत्तप्रभूंचे अवतार न मानण्या इतके तुम्ही अंध झालात. श्रीपाद श्री वल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्त प्रशासन केल्यावर तुम्हाला उत्तम गती मिळेल. वल्लभदास शंकर भटांना म्हणाले, तू लहान असताना एका श्लोकाचा विनोदार्थ केलेला श्री दत्त प्रभूंना आवडला नाही व त्याची शिक्षा म्हणून तुला गाढवावर बसून आणले. पुढे वाटेत विचित्रपूर गाव लागले. त्या गावाचा राजा विचित्र होता. ब्राह्मणांनी लोप षुडष्ट यज्ञ केल्याने त्याचा राजपुत्र मुका झाला असे त्याला वाटले, म्हणून तो ब्राह्मणांना त्रास देऊन त्यांची दिंड काढीत असे. एक विद्वान ब्राह्मणास मुक भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. या गावी पोचल्यावर राजाच्या सैनिकांनी आपण ब्राह्मण आहात काय असा प्रश्न विचारला. मी होकारार्थ मान हलविल्यावर मला राज दरबारात नेण्यात आले. राजाने मला पहिले प्रश्न विचारला, तेवढ्याच एवढे तर एवढ्याच किती? मी एवढ्याला एवढेच असे उत्तर दिले. दुसरा प्रश्न मुखभाषेवर विचारला. 2 बोटे दाखवून खुणेने 1 का 2 विचारले असता 1 बोट दाखवून खुणेनेच उत्तर दिले. त्यानंतर 3 बोटे दाखविले असता त्रिमूर्तींची आठवण झाली. तुम्ही दत्त भक्त आहात का असे वाटून मी भक्ती गुप्त असावी हे जाणून बंद मूठ दाखवली.
त्यानंतर राजगुरूंनी मिठाईची भंडार देत असल्याचे खुणेने दाखवत हातवारे केले. मी नाकारले व माझ्या जवळील पोह्याची पुरसुंडी काढून त्यांना देत तुम्ही सुद्धा चव पाहू शकता असा माझा भाव होता. अशा प्रकारे मी 2 परीक्षा उत्तीर्ण झालो. आता तिसरी परीक्षा राजगुरूंनी चमक मधील श्लोक वाचून अर्थ सांगण्यास सांगितले. शंकर भटांनी त्याचा अर्थ सांगितला तो असा: एकाला 3 जोडले असता 4 होता, त्याचे वर्गमूळ 2 येते. 4त 5 मिसळल्यास 9 येतात, त्याचे वर्गमूळ 3 येते. अशा प्रकारे 4 या संख्येपासून 17 या संख्येपर्यंतच्या सर्व वर्गमुळांचे रहस्य सांगितले. ते जे बोलले ते सृष्टीच्या परमाणूंचे कणाद ऋषींना माहित असलेले रहस्य होते. त्यांचे प्रवचन दरबारातील सर्वांनाच खूप आवडले. राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यामुळे व श्रीपादांच्या कृपेमुळे शंकर भट सुरक्षितपणे बाहेर पडले. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.